तर मित्रांनो कसे बरेत का? RC23 मराठी ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत। व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे साताऱ्यामध्ये मी पहिल्यांदाच बैलपोळा बघणार आहे आणि ते बैलपोळा कसा आहे ते आपल्या चॅनलवर मी दाखवणार आहे। तर कंटिन्यू ब्लॉग बघा। तर आता आम्हाला जायचंय आपसिंगी या गावाला, तर तिथे बैलपोळाची मिरवणूक निघणार आहे। तर चला तर मग आपण आता जाऊ। तर मित्रांनो संकेत सरांना जायचं होतं बैलपोळा फोटोशूटसाठी, तर संकेत सरांसोबत मी पण होतो। तर गेल्या ब्लॉग स्टार्ट केलेला आहे, तर ब्लॉग कंटिन्यू बघा। कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा। संकेत सर बैलाचे फोटो काढत होते, तर तिथं दोन बैल होते खूप भारी दिसायला। एका बैलाचं नाव अंजीर होतं आणि एका बैलाचं नाव मल्हार होतं। तर मल्हार बैल खूप अवकाळी होता, शिंग वगैरे मारायचा, म्हणून मी कंटिन्यू ब्लॉग केला नाही त्याच्यासोबत, कारण की ते डायरेक्ट अंगावर यायचा मल्हार बैल। आणि जो अंजीर बैल आहे तो शांत होता पण चांगला होता तो पण, त्याच्यासाठी मी कंटिन्यू ब्लॉग केला नाही। पण ही ब्लॉग कंटिन्यू बघा कारण की खूप मजा येणार आहे, कारण की आम्ही इथून दुसऱ्या इथे गेलेलो आहे। तर ते मिरवणूक बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा, खूपच भारी आहे। तर मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग बघा, कारण की याच्यानंतर आम्ही मिरवणूकमध्ये जाणार आहे बैलपोळ्याच्या। तर कंटिन्यू ब्लॉग बघा। हे मल्हार बैल आहे, खूप डेंजर बैल आहे, हे बघा कसं करते। तर त्याच्यामुळे मी कंटिन्यू ब्लॉग केला नाही। तर याच्यानंतरचा कंटिन्यू ब्लॉग आहे, तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहेत साताऱ्यातला पोळा पाहण्यासाठी। तर आमच्यासोबत आहेत गौरव, आशिष सर आणि पलीकडे आहे ऋता, इकडे आहे श्रावणी मॅम। संकेत घेऊन गेलेला रितेशला त्यांच्या तिकडच्या म्हणजे साताऱ्यातल्या करंजे भागातल्या बैलांचं ते सगळं रंगरंगोटी आणि मिरवणूक आणि फोटोज वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी। त्याने विचारलं खाऊ पाहिजे का पिऊ पाहिजे? काहीच पाहिजे नाही मला। तर वडापाव खाऊन आलेले आहेत दोघ जण आणि घरी येऊन बासुंदी। आता खाऊन पिऊ म्हणजे काय, तर समोर खंडू वडापाव म्हणून फेमस आहे, तर तो खंडू वडापाव। आणि पिऊ म्हणजे काय, तर इकडच्या साईडला घोरपडे लस्सी आहे, बरोबर ना? घोरपडे लस्सी, बदाम शेक, येस, आणि बदाम शेक। तर त्याबद्दल तर रितेश म्हणला दोन्ही पण नको, मग त्यानं ते मिस केलं आणि मी मला आणायला लावलं। तर मला खोटं सांगतात, मला म्हणतात दळण्याचे वेडे दोनच होते, दोनच वडापाव मागितले होते आमचे। मागितले नाही, खंडू वडापाव चांगला आहे बरं। हो खतरनाक, मी खाल्ला ना पहिल्यांदा। हो खतरनाक। कधी आज खाल्लास ना? आज खाल्ले। आज तो खंडू वडापाव नव्हता, मग कोणता होता? अहो सर नाव सांगा पहिले, नाव सांगा। मग पहिले ते विचार ना, कोणाची पण ऍडव्हर्टाईज करून। ओके सॉरी, तर आपण ते वडापाव खाल्लेला नाही। सॉरी, तो वडापाव त्याला खाल्लेला नाहीये। कुठे गेलो? हॉटेल गणेश। हा हॉटेल गणेश। अच्छा हा गणेश वडापाव मध्ये गेलतो, तर खतरनाक वडापाव होता, चटणी वगैरे। हो चटणी पहिल्यांदाच। चटणी कसली होती? लय भारी, लय भारी। गणेशचा पण वडापाव छानच आहे, करंजातलाच आहे। हे भारी अच्छा अच्छा, हा माहिती आहे, ती हिरवी चटणी। आपण मध्ये नको घेऊ का? कुठे निघालो जरा विचार सरांना। सर कुठे निघालो आपण? तुला ऍक्टिव्ह करते, तू माझ्या ब्लॉग मधून नाही येत, ऍटलीस्ट रितेशच्या ब्लॉग मधून तरी। ओह माय गॉड सर प्लीज, सर तुम्ही मला जर सपोर्ट केला तर मी आहे बरं का, नाहीतर काय नाही। ऋता बघा कशी बघायची, बघा कशी बघायची। शिकला देऊ ब्लॉगचं ऍक्टिंग, शिकला ब्लॉगची ऍक्टिंग। आपल्या इथे पहिल्या दिवशी आलेला आहे गौरवला घेऊन चाललेला आम्ही एका बैलाच्या मिरवणुकीला। बैलाच्या पोळा, तेच की मिरवणूक आहे बैलाची। ओके पोळा म्हणा की, तेच ते बैलपोळा। हा बेंदूर। ओके बेंदूर म्हणल्यावर आमच्या तिकडची पब्लिक म्हणेल काय, बेंदूरच म्हणतात। ओके काय तुमच्या तिकडची पब्लिक काय म्हणाल बेंदूर म्हणल्यावर? पोळा। मला असं ज्यावेळेस फर्स्ट टाइम शब्द ऐकला ना, बेंदूर म्हणजे मला बिंदी वाटली। बैलपोळा बेंदूर। आता आपण साताऱ्यातून चाललेलो आहे आपशिंगला। आणि आपशिंग काय सांग बरं? ऍक्शन म्हणजे ऍक्शन नाही रे, शिंगे काय म्हणलं तो? ऍक्शन म्हणतो आपशिंगे। काय माहितीये का, मिलिटरी आपशिंगे म्हणतात तिथं। मोस्ट ऑफ तिथं प्रत्येक घरातला एक व्यक्ती मिलिटरी। आपशिंग ना, हो ब्लॉग मध्ये सांग तसं। आधी काच खाली घे म्हणजे उजेडी।
काच खाली घेऊन मोबाईल बाहेर फेक. मोबाईल बाहेर. आशिष सर नेमकंच आता गाडी म्हणजे झोप पूर्ण नाही माझी. हो सर, तुमच्या गावात म्हणजे त्या गावात आपण चाललो तिथं तुमचे पाहुणे आहेत का? अरे मावशी, माझी मावशी, बरं मॅम ऐका की, सरांना काय म्हणलं मी, तुमचे पाहुणे आहेत सर कशी करायला, इकडे बघा माझ्याकडे असे. म्हणजे यांचे पाहुणे नाही का तुमची मावशी? ऐके मग आता यांना काय म्हणजे करायचं? आमच्या याच्यात भांडण लावतो घरात. त्यांनी ब्लॉग बघायचा आणि काय तुम्ही आम्हाला पाहुणे हे असतं बाबा. तर आपण मॅमच्या मावशीच्या गावाला चाललोय. येस, माझी मावशी पण आदिनाथची मावशी. अरे हो, तुला काहीतरी एक सांगायचं का? तर मित्रांनो, सातारा मधली लोकेशन म्हणजे खूपच भारी आणि इकडचं वातावरण खूपच भारी आहे, कारण की खतरनाक डोंगर वगैरे आहे तिकडे. मॅम कितवीत होत्या? 8वी मध्ये असताना मी इकडे सायकल वरती आलेले. कारण का गेस करा, का आले असेल? फिरायला मस्ती बरोबर. अंगात का मस्त माहितीये का, माझा होता मोटोरोलाचा छोटा मोबाईल आणि त्याचा एकच चार्जर होता असा गोल बारीक पिनेचा, आणि तो मावशीकडे राहिलेला आणि मी घरी गेली आणि मग मला कळालं की चार्जर राहिलाय, आणि तसले त्यावेळेस मोबाईल कुणाकडे सेम नसायचे ना, मग चार्जर पण डबल कुठून येणार. मग मी परत माझ्यासोबत विचारलं कोण येणार आहे का, तर कोण यायला तयार नव्हतं. मला तेव्हाच आणायचं होता. मग मी काढली सायकल माझी आणि आली आणि चार्जर घेतला. मावशी सायकलवर आली, एवढी बारकी पोरगी सायकलवर एवढा लांब आली, 12 किलोमीटर आल्या. तिथनं रिटर्न सायकलला चार्जर घेऊन आपण इथं जाताना जरा दम लागला, मज्जा आली. सर तुम्ही कारण जर मोबाईल ऑफ असता तर माझ्याशी बोलता आलं नसतं तिला. 8वीत असताना तुझा काय संबंध बाळा? मी जेव्हा पहिलीत होती तेव्हा आशिष 8वीत होता. विचार करा मग. तर मित्रांनो, आम्ही आपशिंग या गावात पोहोचलेलो आहे आणि तिथे मॅमच्या मावशी राहत होत्या, तर आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे. पहिल्या स्टार्टिंगला तर डीजेचा खूप आवाज होता, तर मॅम बघू शकता तुम्ही कानालाच डायरेक्ट हात आहेत आणि काय बोलते ते बी कुणाला ऐकू येणार नाही, कारण की डीजेचा खूपच म्हणजे खूप सारा आवाज होता तिथं. तर तितक्यात आम्ही जाणार आहेत मॅमच्या मावशीच्या घरी. तर मावशीच्या घरी आल्यावर बघू शकता तुम्ही मॅमच्या मावशीचं घर आहे आणि आता आम्ही इथून डायरेक्ट मग मिरवणुकीमध्ये जाणार आहे. तर बघू शकता घरामध्ये काय काय वातावरण आहे. चला तर मग घरात जाऊत आपण. मावशी घरात बघू शकता तुम्ही, सर ऑलरेडी जाऊन माझी बसले मावशी आणि आदिनाथची पण मावशी. आणि आम्ही जेव्हा लहान होतो आणि तेव्हा मावशीला आम्हाला आंघोळ घातलेली आहे, स्वयंपाक केलेला आहे आणि भरपूर शाळेत सोडलेलं आहे, जेवण हाताने भरवले, केस धुतलेले आहेत आमचे, फटके पण दिलेले नाही दिले फटके नाही दिले. मॅम सायकलीवर आलत्या सातारून इकडं. हो. कितवी होती तेव्हा मी? किती होते का? 7वीला ना. 8वीला. आठवीला. मावशीच्या पण लक्षात आहे. का आलेली का? नाही ती नंतर नाही, ती काय तरी करायला आली होती. चार्जर राहिलेला. हा, चार्जर राहिला होता, ती नेला आलेली. चार्जर आला एवढं हो, सायकल वरनं. कारण जर चार्जर मोबाईल ऑफ झाला असता आणि मोबाईल ऑफ झाला असता तर माझ्याशी बोलता आलं नसतं तिला, म्हणून बस त्या वेळेला त्यांचं नव्हतं लग्न झालं. त्यावेळेला आमचं लग्न झालं. संध्याकाळी परत काकांनी तिला जीपला बसवली, सायकलवर टाकली आणि मग सातारला बोच केली. म्हणली मी सायकलवरच जाणार. म्हणलं अगं चढानं जायचं नाही, उतरानं आलीच होतं तू फास्ट. खिंडवाडी पर्यंत चढ होता आणि आम्ही करंजात राहत होतो, केसरकर पेठेत राहत होतो. तिथनं आली मी खिंडवाडी पर्यंत, तिथनं मग उतार होता बऱ्यापैकी. छोट्या पिनचा चार्जर होता. काय छोट्या पिनचा चार्जर होता, महत्वाचं ना, खूप महत्वाचा. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहेत पोळा पाहण्यासाठी. मॅमच्या मावशीच्या घरून आता निघालोय पोळा पाहण्यासाठी आम्ही सगळेजण. तर गाडी इथं लावलेली आहे आम्ही. तर आम्ही जाणार आहेत पोळा पाहण्यासाठी मिरवणुकीमध्ये. चला तर मग. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो होतो आपशिंग या गावात बैलपोळा मिरवणूकमध्ये. तर बघू शकता तुम्ही मिरवणूक कशी निघलेली आहे आणि ही पहिल्यांदाच मिरवणूक तुम्ही आपल्या ब्लॉगवर बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर मित्रांनो, बैलपोळा तुम्ही बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की बैलपोळा हे फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर ब्लॉग पडलेला आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, श्रावणी मॅम मला पण म्हणल्या जाय डान्स कर म्हणून. तर मी निघालो डान्स करण्यासाठी. तर डान्स माझा बघण्यासाठी कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पहिल्यांदाच बैलपोळ्यामध्ये डान्स करणार आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, मी डान्स करून आलतो आणि माझ्या अंगावर गुलाल फेकला म्हणून मी बाहेर आलो. तर तितक्यात बघितलं तर संकेत सर होते. तर संकेत सरांना डान्ससाठी नेणार होतो. मॅमला विचारलं तर मॅम म्हणल्या घेऊन जाय. तर संकेत सर येणार नव्हते. तर त्याच्यामुळे जुलमा आम्ही संकेत सरांना नेणार होतो. तर तरी बी संकेत सर आले नाही. नंतर जाऊ द्या म्हणलं. तर बघू शकता तुम्ही बैलपोळ्याची मजा कशी आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि बैलपोळा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तितक्यातच मॅम बैलाच्या सोबत फोटो काढण्यासाठी गेलत्या. तर मॅमने फोटो वगैरे काढल्या बैलासोबत. तर मित्रांनो, रॅली ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाहेर आलं तरी पण मला डान्स करावा लागला. पण काय आता, बाहेर आलतो म्हणून डान्स केला नाही. तर मित्रांनो, श्रावणी मॅमला पहिल्यांदाच तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये भाजीपाला घेताना बघितला असेल तर त्याच्यासाठी ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि मॅम बघा काय काय भाजीपाला घेणार आहेत. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये बघत राहा आणि कमेंटमध्ये सांगा मॅमने काय भाजीपाला घेतलेला आहे. तर मित्रांनो, भाजीपाला घेऊन चालता आता आम्ही जाणार होतो मॅमच्या मावशीच्या घरी आणि तिथून जाणार होतो श्रावणी सोस्कर ड्रीम हाऊसवर. तर मॅम कारमध्ये बसल्या होत्या आणि आम्ही पायाने जाणार होतो कारण की मावशीचं घर थोडंसंच लांब होतं. त्याच्यासाठी आम्ही पायाने जाणार होतो, मी, आशिष सर आणि गौरव. तर मित्रांनो, बैलपोळा हे ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही पायाने चाललोय. गौरव आहे आमच्या सोबत आणि आशिष सर आहेत.
मॅम, ऋता आणि संकेत सर कारमध्ये पुढे गेलेत, पुढे जाऊन थांबलेत. तर आता आम्ही लगेच जाणार आहोत त्यांच्यापाशी आणि तिथून आम्हाला जायचे घरी. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. चला त्यांची झाली म्हणली मावशी. त्यांचं नसतं एवढं हा आमचा मामा अमोल मामा. मामा अमोल मामा. नमस्कार. आता बैलाची आपल्या माझी शाळा वेब सिरीज मध्ये काम करणार आहे. तो पण खूप छान ऍक्टिंग करतो आणि त्याचा रोल असणार आहे नागेश. ओम नागेशचे पप्पा. मी नागेश्वर. नागेश सर. मास्तर. नागेश्वर. तर आता ही मिरवणूक काढली फक्त किती 4 बैलाची? हो 4, फक्त 4 आपलेच. बाकी ते 6 बैल आहेत. 2 एक पुण्याला आणि एक मुंबईला टूरला गेले. हो मॅम, पण मी म्हणलं पुऱ्या गावाची मिरवणूक आहे का स्पेशल? पूर्ण गाव नाही, फक्त एकटे. पूर्ण गावाची प्रत्येकाची सेपरेट सेपरेट निघती. तर हे सगळा खर्च तुम्ही केलाय? हो पूर्ण डीजे वगैरे? माझा बाचा बाल्या निकम. हो डीजे. तशी पूर्ण एकत्र 4 सगळ्यांची बैल, line. 2 बाहेर गेले. चला आपण लगेच जाऊ म्हणजे साताऱ्यात एक 4 बैल राऊंड फक्त एकट्याचा खर्च. हा. गावाचा वेगवेगळा खर्च असतो. जे त्या आपापल्या आळी म्हणजे आपले ते भावकी म्हणतात का हा. ना, की पैसे काढून ते त्यांचा खर्च असतो. पण याला नाद आहे जास्त शर्यतीचा नेता, जवळजवळ 9वी 10वी पासून. तर आता ही तर एकटा आहे का नाही, एकटा सगळं ही टीम सगळी एकट्याची. नाहीतर 80-1 लाख रुपये त्याचा खर्च असतो दरवर्षी. म्हणजे जी आता ही गावात मिरवणूक आहे ती समजा तुमच्या एकट्यानं काढलेली? फक्त एकट्याची. ओके. गावातली मिरवणूक झाली? ती झाली कधी? सगळ्यांची झाली. ती मगाशीच झाली. सकाळी? ती 4 वाजता झाली. सकाळी नाही होत. हा. ते बैलांचं नैवेद्य वगैरे सगळं झालं की परत दुपारी रंगवायचं काम असतं. हा. आणि 4 नंतर मिरवणूक होती. कायकांची थोडी असते, कायकांची जास्त असते. ज्यांच्या बजेटवर ते असतं. हा. आता याला नाद आहे, नादाची पुढे काय नाही. खर्च ओके. किती होऊ द्या हा. असं विषय. म्हणजे सेपरेट पण निघते आणि हा पूर्ण सेपरेट हा. पण निघते. म्हणजे सेपरेट कशी निघते, आता आमच्या गावात आता माझं गाव किती, आमच्या गावात कसं असतं, बावकी 3-4 बावकी. 3-4 बावकीतनं फक्त पहिलं कसं होतं, पहिलं जास्त होती त्याच्यामुळे घरटी वर्गणी काढत नव्हती. फक्त ज्यांची बैल आहेत त्यांनी फक्त 400-500 असं द्यायचं. हा. आणि आता काय झालं, आता बैलच नाहीत. आता बैल फक्त शर्यतीचे राहिले. कामाचे बैल नाही, ट्रॅक्टर झालं, सगळं झालं. तर शर्यतीचे बैल आहेत फक्त गावात. तुम्हाला 2 ते 4 बैल फक्त अख्ख्या गावात दिसणार. पहिलं असं नव्हतं. पहिलं 15 ते 20 बैल एका भावकीत 15-20 असं 3-4 भावकी असायच्या. नाही म्हणलं तरी 30-40 बैल असायचे. पहिले बी अशीच मिरवणूक निघायची का गावात? अशी. सेम. हो सेम. पण आता काय झालंय, आता ज्याला नाद आहे तो खर्च करून अशी मिरवणूक काढतो. डीजे वगैरे? हा डीजे, बाकी सगळा खर्च त्यांचा. इकडची परंपराच आहे का डीजे लावणं? त्याच्याशिवाय मिरवणूक होत नाही. असं आहे आपण का? लग्न झाल्यानंतर वरात काढतो. बँड? डीजे का लावतो? बँड नाही, डीजेच. डीजे. ओके. लग्नात काय होतं, लग्नात आपण बँड नाही, बँड असलं तरी आपण डीजे लावतो का, आता हे फॅशन आहे हो. डीजे. बँडवर आता काय एवढं जास्त कोण हे करत नाही असं. तर मित्रांनो, श्रावणी मॅमच्या मावशीच्या घरी खूप साऱ्या ट्रॉफ्या होत्या बैल शर्यतीच्या. ट्रॉफी अजून खालच्या जुन्या घरात आहेत. गदा आहे, ट्रॉफी काय जिंकलेल ना बैलगाड्याला. अगं सांग किती छान दिसते ते. हेअरकट पण छान. संकेत सर, काय वाटतं तुम्हाला? असं कसला नाचतो इथं बायकांच्या? हा? काय म्हणले? बायकांच्यात कसला नाचत होतास? कोण मी? मग काय मी नाही, मी गेलो नव्हतो डान्स करायला. अरे मग माझ्या मोबाईल मध्ये काढून स्टोरेज. नाही मॅम, आहे की तू नाचताना दिसतोस. आहे मिनी ब्लॉग. इथनं प्लीज मला सेंड करा. इथनं आता बघणार. तर मित्रांनो, बैलपोळ्याचा निवद होता, ते पुरणाची पोळी आणि बैलपूजा केलेली होती. इथे काय टाकायला लागती? रास टाकायला. आधी का? बैलांच्या याच्यावर रास पिकते ना आपली. रास म्हणजे अगं धान्य, रास म्हणजे धान्य. अच्छा अच्छा, ते साठवलेलं धान्य. अगं शेतात जे धान्य येते का त्याला रास म्हणतात. शेतातलं धान्य तर त्याला रास म्हणतात. आणि ती रास येते ती बैलांच्या मुळे येते. म्हणजे सगळी कामं बैलच करते ते शेतातले. आणि मग आपण ती धान्य घरी आणतो. म्हणजे आजचा महत्वाचा सण म्हणजे त्यांचा धान्याचा पिकवलेल्याचा दिवस.
निवदाला काय आहे? पोळी. पुरणपोळी. तर मित्रांनो श्रावणी मॅमच्या मावशीच्या घरी पुरणपोळ्या केल्या आम्हाला जेवणासाठी, पण आम्ही काय तेवढं जेवण केलं नाही आणि तिथं आम्ही फक्त पापड वगैरे खाल्ले आणि त्यानंतर लगेच आम्ही निघणार होतो आमच्या श्रावणी सोयस्कर ड्रीम हाऊसवर. तर तिथली मज्जा बघण्यासाठी कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा. मॅम म्हणजे आता 19 वर्षाचा आहे बघा, पहिल्यांदा मी बैलपोळ्यामध्ये डान्स केलाय, ते बी म्हणजे डीजे वगैरे बघून बरं का, लहानपणापासून ना? हो लहानपणापासून. आणि बैलासोबत पहिल्यांदाच फोटो काढले मी या बैलपोळ्यामध्ये. पहिल्यांदा बैलासोबत. हो. ह्याच्या आधी तुमच्याकडे बैल नाही तर पहिलं कुठे आहे? का शेती नाही तुमच्याकडं? आता मग हाय काय नांदेडला? काय नांदेडला पाणी पाहिजे. गाड्या आहेत, गाड्या फक्त. काय नांदेडला नाच वगैरे मी फक्त नांदेडला आहे फक्त रितेश, ओनली रितेश RC23. टाइम झालाय. हा ना, माझ्या मीटिंग ओके. तुम्हाला बैल भेटायला बघायला भेटली. बैल भेटेल आधी. बैल बघायला भेटली. आशिष, तिने तुमच्यावर काय चोक मारलाय माहितीये का? ऋताने. नाही, तुम्ही चालत येत होता, मध्ये बघा बोलतो. तुम्ही चालत येत होता आणि कशी म्हणते की बघा आता आम्ही चाललोय बेंद्राची मिरवणूक बघायला आणि बैल तर इथंच बघायला मिळाली. तुम्हाला वाटतं हा? असं बोलेल तुम्हाला? असं बोलते तू? ते फक्त सरांना सांगतो, त्यांना वाटतं मी असं तुम्ही पण लवकर हिला घेऊन या. काय चल मावशे राहायला या तिकडे. टाटा जातो आता मी. चला चला, काकडे घ्या. रावणी काकडे त्यांना तिलाच घेतले मला काय क्या हो? नाही सर दिवाळी तर पावसाचं नाही जमत आहे आम्हाला. अहो, एवढ्या काकड्याचं काय करू? अरे डाएट आहे म्हणून घेतलेलं, काय करू काय? हो तुम्ही तिला घेऊन या. नाही शूटिंग साठी ऍक्टिंग वगैरे करेल. ऍक्टिंग एक नंबर मग येते काय? तिला. पण ती होय. नसती या. तिथे लाजच नाही, आम्ही घरातले ते सगळे. काय करायला लागले एक नंबर आहे. त्या आपण इथलं सेटिंग केलेलं ना पिक्चरचं, हे आमचे त्याच्यात होते किती एक लहान. अपकमिंग हिरोईन प्रोजेक्ट. ओके. अगं दाखव की तू. चला काय गंडी बाय. बाय. या गावात मॅम लवकर इकडं बघा, काय बघा इकडं काकडी. आता तशीच वेळ डायरेक्ट सालविल न काढता. चंद्राच्या कुळीत धडधड वाढती या माझ्या काळजात. नाही आपलं का नाही. अरे बाळा झाला आणि आता ह्याचे काय माझे कपडे खराब केलेस ना तू पोट पुसून तिथे नाचून आता राहिलेला पुढचा टेके ना कपडे धुताना डाय. डाळ्या चल ओढणीतून टाक, इथून बाहेर टाकून टाकतो आता लगेच. घरी जायचं हे धुयचं काय म्हणतात ओढणी धुयची आणि खालचं जर असं खराब झालं बस एक ब्रश हो. बस. हो, सर, ओढणी सर ऐका. मध्ये बोललं पण नाही माझ्या ओढणी हे केली हे ते काहीच खालवं नाही केलं भाई तुला पाहायचं ना आहे ओढणी काय शपथ. डोक्यातच होतं म्हणजे कपडे धुवून घ्यायचे याच्याकडनं. हो नाही मॅम ऐका की पण यार मध्ये कशाला मला घेतलंय? मला जाताना तसं झालं नाही, ऐका, आता विषय. कपडे खराब होणार आता धुयचं कसं एक तर कपडे धुयचं म्हणजे ना हा, म्हणजे इथे सगळे आणि हा कपडे मी धुवू? बोलला- आणि हा बोलला की ओढणी म्हणलं घे ओढणी पण घे आणि धुवून पण दे. नाही नाही ओढणी धुतो, कपडे कसे धुईल मी? येडी आहे का तू? अरे तुमच्या ब्लॉग मध्ये मला काय घेताय? चले बंद करे. ए चक्कराला विसरू बंद कर. बाळा तो काय तुला जा म्हणलाय का वसवाची गाडी पकडून त्याला जायचंय तर तुमच्या हॉटेलात काम करणार आहे जाऊन. विचार करा. मॅम मला जाणार नाही. जाऊ दे कळालं सगळ्यांना बरोबर. बस आता घरी गेल्यावर आपण पोळ्या खातानाचा टेक घेऊ डायरेक्ट बाबांचा संदीप वाघमारेंचा. तर मित्रांनो बैलपोळा हे ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.